नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी मस्त गरमागरम, चमचमीत आणि झणझणीत पोपटीच्या शेंगांच्या दाण्यांचा रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत. आता काही भागामध्ये या शेंगांना किंवा या दाण्यांना पावटासुद्धा म्हणतात. आमच्या भागामध्ये तर या शेंगांना पोपटीच्या शेंगा असंच म्हटलं जाते. आता तुमच्या भागात तुम्ही या शेंगांना काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथं मी अर्धा किलो पोपटीच्या शेंगा घेतल्या. आपल्याला अगदी ताज्या आणि मस्त अशा हिरवंगार पोपटीच्या शेंगा घ्यायच्या आहे. आता या शेंगा चिलायला किंवा सोलायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी सहज दाणे काढता येतात. 10 ते 15 मिनिटात भरपूर प्रमाणात आपले पोपटीच्या शेंगांचे दाणे काढून होतात. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण शेंगा सोलून घेतल्या. इथं बघू शकता अगदी मस्त असे हिरवेगार आपले पोपटीचे दाणे निघाले आहे. अशाच प्रकारे इथं मी सर्व शेंगा सोलून घेते. आता इथं मी अगदी माझ्या घरी मी ज्या पद्धतीने या पोपटीच्या दाण्यांचा रस्सा बनवते त्याच प्रकारे मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. प्रत्येकाची ही वेगवेगळी पद्धत असते. आता माझी पद्धत तुम्हाला आवडते का? आवडली तर लाईक नक्की करा. अशा प्रकारे इथं आपले पोपटीचे दाणे काढून झाले. आता आपण या दाण्यांना अगदी 2 ते 3 मिनिटासाठी उकडणार आहोत. पोपटीच्या दाण्यांना थोडासा उग्र वास येतो. त्याकरिताच आपल्याला सुरुवातीला पोपटीचे दाणे उकडायचे आहेत. जर तुम्हाला दाणे उकडायचे नसेल तर हलकं 1 ते 2 चम्मच तेलामध्ये हे दाणे भाजून घ्या. आता आपण रस्स्यासाठी लागणारं वाटण करूया. तर त्याकरिता 2 ते 3 लसणाच्या कुड्या, अर्धा कांदा, 2 ते 3 हिरवी मिरची आणि थोडासा कोथिंबीर. याला आपल्याला अगदी थोडं पाणी टाकून बारीक असं याचं वाटण करायचं आहे. दुसरीकडे आपल्या दाण्यांना छान उकळ आलेली आहे. दाणे अगदी 2 ते 3 मिनिटं छान उकडून झालेली आहे. आता हे आपण साईडला ठेवूया आणि लगेचच रस्सा करायला घेऊया. तर एका कढईमध्ये अगदी जवळपास 1 ते 1.5 वाटी इतकं आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लगेचच यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी टाकूया, अर्धा चम्मच जिरं टाकूया, सोबतच 3 ते 4 ठेचलेल्या लसणाच्या कुड्या टाकूया आणि नंतर यामध्ये आपण अगदी थोडंसं माझ्याकडे कढीपत्ता होता तो सुद्धा मी टाकून घेतला. सोबतच 2 ते 3 हिरवी मिरची आणि एक बारीक कट केलेला कांदा. आता आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. खूप जास्त प्रमाणात नाही परतलं तरी चालेल. अगदी 1 मिनिटासाठी कांदा हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. आता आपल्याला आपण जो वाटण तयार केलं होतं तो वाटण टाकूया. तर इथं मी जवळपास 2 ते 3 चमच इतका वाटण टाकून घेतला. आता आपल्याला हा वाटण सुद्धा छान 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं आहे. वाटण परतायला थोडंसं जास्त वेळ लागेल. वाटण परतताना गॅस कमी करा, जेणेकरून वाटण हा आपल्या अजिबात चिकटणार नाही. आता इथं आपला वाटण छान परतून झालेलं आहे. नंतर आपण यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. तर त्यासाठी अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद, 2 ते 3 चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे किंवा आवडीनुसार टाकू शकता. चवीनुसार मीठ घालूया आणि 2 मोठ्या साईजचे बारीक कट केलेले टोमॅटो घालूया. तर अशा प्रकारे या आमटीला किंवा या रस्स्याला आपल्याला टोमॅटो थोडा जास्त घालायचा आहे. त्याकरिता इथं मी 2 टोमॅटोचा वापर केला. आता सर्व मिश्रण छान एकदा ढवळून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण वाटणाचा पाणी घालूया. वाटणाचा जर पाणी नसेल तर साधं पाणी घाला. अशा प्रकारे पुन्हा आपल्याला हे वाटण अगदी 2 ते 3 मिनिटं छान ढवळून घेऊया आणि शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे फक्त 2 ते 3 मिनिटं हलका तेल उतेपर्यंत आपल्याला हे वाटण छान शिजवायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता आपला मस्त असा दाण्यांचा रस्सा तयार करण्यासाठी जो आपण मसाला तयार करत आहोत तो तयार आहे. अगदी मस्त असा आपल्या झणझणीत वर तेल उतलेलं आहे. नंतर यामध्ये मी अगदी 1 ते 2 चम्मच कसुरी मेथी आणि थोडंसं कोथिंबीर घालून घेतला. आता आपल्याला या स्टेजवर घालायचे आहे 2 मीडियम साईजचे वांगे. आता वांग्याला अगदी बारीक असं कट करायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे. आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर स्किप करा. पण मी या रस्सा भाजीमध्ये आवर्जून एक तरी वांगा नक्की टाकते. तर अशा प्रकारे वांगे टाकल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून यांना 2 ते 3 मिनिटं होईपर्यंत किंवा हलकं वांगं छान सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथं थोडंसं पाणी घातल्यानंतर भाजीला एकदा छान ढवळून घेऊया. आता आपल्याला ही भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. आपण जे वांगे टाकले होते, वांगे हलके सॉफ्ट झालेले आहे आणि
मसाल्याला पण अगदी मस्त अप्रतिम वर तेल उतलेलं आहे आणि या स्टेजवर आपण घालणार आहोत आपण जे उकडून ठेवलेले पोपटीचे दाणे। तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण उकडलेले पोपटीचे दाणे घालून घेतले। आता पुन्हा एकदा भाजी आपण छान ढवळून घेऊया। अशा प्रकारे जर तुम्ही या पोपटीच्या दाण्यांचा रस्सा जर करून बघितलं, अप्रतिम लागते। गरमागरम भातासोबत तर भन्नाट लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे सर्व भाजी छान मिक्स करून घेतली। आता आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी पुन्हा ही भाजी शिजवायची आहे। तर अशा प्रकारे इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकता अप्रतिम भाजीला रंग चढलेला आहे, वर मस्त असा तेल उतलेला आहे। आता ही भाजी शिजत असताना मी अजिबात यामध्ये पाण्याचा वापर न करताच दाणे आणि वांगे शिजवून घेतलं। आता नंतर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून जवळपास 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी पुन्हा शिजवून घेतली। आता इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा आपला झणझणीत आणि मस्त चमचमीत पोपटीच्या दाण्यांचा रस्सा तयार झालेला आहे। आता आपल्याला या स्टेजवर तुम्हाला रस्सा कितपत करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। सुरुवातीला आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता ही भाजी शिजवायची आहे। नंतर थोडं थोडं पाणी टाकून पूर्णपणे दाणे आणि वांगे सॉफ्ट होईपर्यंत ही भाजी शिजवायची आहे आणि या स्टेजवर पूर्णपणे दाणे शिजल्यानंतर तुम्हाला रस्सा कितपत बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। तर इथं मी फक्त अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं। आता पाण्याला एक उकळी येईपर्यंत आपण अगदी 1 ते 2 मिनिटासाठी पुन्हा हा रस्सा शिजवून घेऊया। आता इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। आपल्या रस्स्याला अगदी अप्रतिम उकळी आलेली आहे। इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त वर तेल उतलेलं आहे। आता यावर अगदी मस्त बारीक कट केलेला कोथिंबीर घालूया आणि इथं आपला चमचमीत मस्त असा झणझणीत पोपटीच्या दाण्यांचा रस्सा तयार आहे। गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आपण जे वांग्याचा वापर केलेला आहे त्यामुळे या रस्स्याला अगदी दाटसरपणा येतो। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जास्तीचा मसाला वापरण्याची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे इथं आपला काही मिनिटातच मस्त असा झणझणीत पोपटीच्या दाण्यांचा रस्सा तयार आहे। आता मी तयार केलेला पोपटीच्या दाण्यांचा रस्सा तुम्हाला आवडला का? मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता हा रस्सा तुम्ही गरमागरम भातासोबत मस्त गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता। खायला भन्नाट लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया। धन्यवाद।